नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी स्वप्नील हिवराडे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतो. मित्र हो, कंबाईन पूर्व परीक्षा 2021च्या प्रश्नपत्रिकेत मॅथ रिझनिंग वरती जे काही 15 प्रश्न होती त्याचं सविस्तर विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नक्कीच तुमचा अप्रोच बिल्ड होईल, नक्कीच तुमची या प्रश्नांद्वारे फायनल टच एक रिव्हिजन होण्यास तुम्हाला मदत होणार आहे. तर सुरुवात करूया 2021च्या प्रश्नांना. आपण या ठिकाणी पीवायक्यूचा अनालिसिस करूया. पहिला प्रश्न बघा मित्र, काय म्हणतोय? एक भक्त मंदिरात दर्शनाला गेला असता त्याने प्रत्येक पायरीवर पायरीच्या क्रमांका एवढी फुले ठेवली. देवाला 9 फुले वाहिली तेव्हा त्याच्याकडे 17 फुले शिल्लक राहिली. जर मंदिराला 24 पायऱ्या असतील तर त्या भक्ताजवळ किती फुले होती? म्हणजेच तो आता 1 क्रमांकाच्या पायरीवरती 1 फुल ठेवणार आहे, 2 क्रमांकाच्या पायरीवरती 2 फुल ठेवणार आहे, 3 क्रमांकाच्या पायरीवरती 3 फुल ठेवणार आहे. बरोबर, अशा पद्धतीने तो जेवढ्या पायऱ्या तेवढे फुल तो ठेवत जाणार आहे. मग आता या क्रमाने येणाऱ्या संख्यांची जर आपल्याला बेरीज करायची असतील, ते फुलं जर आपल्याला काउंट करायचे असतील तर आपण काय करणार? पहिल्याने 24 गुणिला 25 भागिला 2. तुम्हाला सर्वांना माहिती पाहिजे की जर क्रमवार संख्यांची बेरीज आपल्याला काढायची असेल तर आपण काय करतो? n × n+1 डिवाइड बाय 2 ने आपण त्यांची बेरीज काढून घेतो. मग तशाच पद्धतीने आता याला सोपं रूप देऊया. बे 1 बे, बे 2 4, 12 गुणिले 25 जर केले तर याचं उत्तर या ठिकाणी 300 होऊन जाईल. बरोबर, मग आता त्याने 9 फुले देवाला वाहिली. बरोबर, मग हे 9 या ठिकाणी ऍड करूया पुन्हा, तरी त्याच्याकडे 17 फुले या ठिकाणी शिल्लक आहेत. बरोबर, मग यांची जर एकूण बेरीज आपण केली या ठिकाणी तर 326 आपल्याला उत्तर या ठिकाणी मिळणार आहे. यांच्या बेरीजचं पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर या ठिकाणी होऊन जाणार आहे. आय होप तुम्हाला ही प्रोसेस या एक्झाम्पलचं उत्तर समजलं असेल. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. लक्षात घ्या मित्र, दिशा ज्ञान चाचणीवरील हा प्रश्न आहे. काय म्हटलेलं आहे बघा? श्रीकांत मैदानात उत्तरेकडे तोंड करून उभा आहे. तो उजवीकडे वळतो आणि 30 किलोमीटर प्रवास करतो. नंतर तो डावीकडे आणि 20 किलोमीटर प्रवास करतो. पुन्हा उजवीकडे वळतो आणि 40 किलोमीटर प्रवास करतो. पुन्हा तो उजवीकडे वळतो आणि 35 किलोमीटर प्रवास करतो. तर आता त्याचे तोंड, त्याचा चेहरा कोणत्या दिशेला आहे? लक्षात घ्या, तुम्हाला मी बऱ्याच वेळा आपल्या कन्सेप्च्युअल लेक्चर मध्ये सांगितलेलं आहे की जर तुम्हाला फक्त दिशा विचारली असेल ना तर तुम्हाला डायग्राम काढायची गरज नसते. जवळपास आपण आपल्या कोर्समध्ये पहिल्याने 4 ते 5 प्रकार असे आपण क्लिअर करून घेतो की त्यामध्ये तुम्हाला डायग्राम न काढता काही सेकंदात उत्तरे या प्रश्नांची काढता येतात. मग काय करायचंय? फक्त टर्न्स काउंट करायचे आहेत. आधीची दिशा पहिल्यांदा ठरवून घ्या. उत्तर दिशा आहे, पहिल्यांदा त्याने उत्तरेकडे तो गेलाय. बरोबर, नंतर आपल्याला आपल्या ह्या लॉजिकने डिस्टन्स लागत नाही, फक्त टर्न्स बघायचे. उजवीकडे कितीदा, डावीकडे कितीदा, एवढंच फक्त या ठिकाणी ऑब्झर्व करायचं. उजवीकडे पुन्हा उजवीकडे, ओके, शेवटी पुन्हा उजवीकडे. बरोबर, मग उजवीकडेला डावीकडे कॅन्सल करतो म्हणजे काय राहिलंय आता? 2 वेळा उजवीकडे म्हणजे 2 वेळा राईट टर्न राहतोय. 2 वेळा राईट टर्न म्हणजेच आपल्या कन्सेप्टने राईट टर्न म्हणजे क्लॉकवाईज 90 डिग्री मध्ये होतो मित्र. ओके, हा पुन्हा क्लॉकवाईज 90 डिग्री मध्ये होतो. मग दोघांना जर आपण सेम असल्यामुळे एकत्र केलं, लेफ्टला राईट कॅन्सल करतो, परंतु या ठिकाणी राईट 2 राईट म्हणजेच 90 90 180 डिग्री. 180 डिग्री मीन्स विरुद्ध दिशा होऊन जाईल. हा कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर पाहिजे. उत्तराची विरुद्ध दक्षिण होऊन जाईल. तर अशा पद्धतीने डायरेक्टली तुम्ही याचा आन्सर दक्षिण सांगू शकतात. कुठल्याही प्रकारची आकृती काढत त्या ठिकाणी परीक्षेत बसायचं नाही. डायरेक्टली कमी सेकंदात उजवीकडेला डावीकडे कॅन्सल, रिमेनिंग काय आहे पर्टिक्युलर दिशेपासून तो विचार करायचा. राईट, चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. लक्षात घ्या, पुढचा प्रश्न काय म्हणतोय? खालील प्रश्नात 5 विधाने दिली आहेत. 3 विधाने विशिष्ट क्रमाने समाविष्ट करून अनेक पर्याय दिलेले आहेत. ज्या पर्यायाला तिसरे विधान हे अगोदरच्या 2 विधानांवरून अनुमान दर्शवणारे असेल म्हणजे निष्कर्ष निघत असेल असा समप्रमाण पर्याय आपल्याला निवडायचा आहे. मग आता याचं आन्सर आयोगाने हे दिलेलं होतं आपल्याला, परंतु त्याची शक्यता, याचं उत्तर येण्याची शक्यता पर्याय क्रमांक 1 देखील होता आणि काही विद्यार्थ्यांनी त्यावेळेस या प्रश्नाला क्लेम केला होता. ओके, आणि ह्या दोघी उत्तर येण्याचे चान्सेस जास्त होते. सो हा प्रश्न त्या ठिकाणी आयोगाने रद्द केलेला होता. बरोबर, मग आपण याचं विश्लेषण बघूया. काय म्हटलेलं आहे बघा, काय करायचंय? तुम्हाला पहिल्या 2 या विधानांवरनं तुम्हाला अनुमान निघाला पाहिजे, निष्कर्ष या ठिकाणी निघाला पाहिजे. बरोबर, मग वाचूया आपण. ई काय म्हणतोय? जे सर्व क्रिकेट खेळतात ती मुले आहेत. बरोबर, जे सर्व क्रिकेट खेळतात ती काय आहेत? मुले आहेत. आणि त्यानंतर ड काय बघा? ड बघितलं आपण, अमित क्रिकेट खेळतो. अमित क्रिकेट खेळतो म्हणजे अमित काय झाला रे? क्रिकेट खेळणारे मुले आहेत. म्हणजे अमित क्रिकेट खेळतो, अमित मुलगा झाला. बरोबर, मग आता जर बघितला आपण, अमित मुलगा आहे म्हणजे याच्यावरून ते निष्कर्ष तो आपला निघतोच आहे. परंतु जर तुम्ही याला बघितलं, ड क आणि अ ला काय म्हणताय बघा? ड अमित क्रिकेट खेळतो
अमित क्रिकेट खेळतो, बरोबर. मग आता बघितलं आपण या ठिकाणी क जे आहे कोणतीही मुलगी क्रिकेट खेळत नाही. अमित जो आहे याला आपण डायग्रामने पण करू शकतो. अमित जो आहे हा काय करतो, क्रिकेट खेळतो, बरोबर. हा क्रिकेट खेळतो. कोणतीही मुलगी क्रिकेट खेळत नाही, सिलोजिझमच्या कन्सेप्टने कोणतीही मुलगी क्रिकेट खेळत नाही, बरोबर. आणि मग त्याच्यानंतर आपल्याला तपासायचंय अमित मुलगा आहे. मग जर आपण नावानुसार गेलो, सहसा इथं जेंडर तरी स्पष्ट नाहीये, तरी बहुतेक जणांना वाटलं की अमित या ठिकाणी मुलगाच आहे आणि मग तो अमित क्रिकेट खेळतोय, बरोबर. आणि मुली क्रिकेट खेळत नाहीयेत, म्हणजे अमित मुलगा आहे हा निष्कर्ष इथून निघत आहे. सो हा क्लेम अनेक विद्यार्थ्यांनी त्यावेळेस केला होता. सो आयोगाने हा प्रश्न त्या ठिकाणी रद्द केला होता. परंतु याचं डिफायनाइट जर आन्सर असेल तर ते पर्याय क्रमांक 4च द्यायला पाहिजे होतं. ओके, तर फक्त तुम्हाला अशा प्रश्नांचं स्वरूप माहिती पाहिजे, नेमकं काय करावं लागतं. या दोघी निष्कर्षांवरनं तुम्हाला, दोघी या ठिकाणी विधानांवरून तुम्हाला हा अनुमान यायला पाहिजे. अशा स्वरूपाचे प्रश्न काही या ठिकाणी अनालिटिकल प्रकारामध्ये विचारले जातात आयोगामार्फत, याची तुम्हाला सर्वांना आयडिया पाहिजे. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. एका 100 विद्यार्थ्यांच्या वर्गातील 40 विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झाले, 60 विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले, 8 विद्यार्थी गणित व इंग्रजी या दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाले. या ठिकाणी अनुत्तीर्ण झाले हे म्हटलेलं आहे. तर किती विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले? बघा, याला तुम्ही सेट थेअरीच्या कन्सेप्टनेही सोडू शकतात, परंतु ते तुम्हाला थोडं कन्फ्युजिंग करेल आता एक्झामच्या आधी. सो आपण व्हेन डायग्रामने या ठिकाणी याला सॉल्व्ह करूया. काय करायचंय, कुठलेही 2 विषय जर तुम्हाला या ठिकाणी दिले असतील तर अनुत्तीर्ण दिलेला आहे ना या ठिकाणी, तर कॉमन संख्या अनुत्तीर्ण या ठिकाणी 8 आपण आधी लिहून टाकूया. दोन्ही विषयात गणित व इंग्रजी, म्हणजेच हे तुमचं या ठिकाणी हा सेट जो आहे हा गणितासाठी आहे, नंतर हा सेट जो आहे हा इंग्रजीसाठी आहे, बरोबर. मग दोघी विषयांमध्ये कॉमन पार्ट काय येतोय, व्हेन डायग्राम मध्ये हा पार्ट येतोय. तर दोघी विषयात अनुत्तीर्ण झालेले 8 विद्यार्थी आहेत. आता जर आपण याला समजून घेतलं, अनुत्तीर्णचा विचार करायचा आहे, 40 विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झाले, 40 जर उत्तीर्ण झाले तर अनुत्तीर्ण किती झाले, 60 झाले. मग 60 पैकी इथं 8 गेले, म्हणजे आपण गणितात अनुत्तीर्ण किती म्हणणार, रिमेनिंग 52, बरोबर. तशाच पद्धतीने 60 विद्यार्थी इंग्रजीमध्ये उत्तीर्ण झाले, 60 विद्यार्थी इंग्रजीमध्ये उत्तीर्ण झाले, मग अनुत्तीर्ण किती झाले, 40 झाले ना 100 पैकी. ठीक आहे, 100 विद्यार्थ्यांचा वर्गातील म्हटले त्यांनी, 60 जर उत्तीर्ण झाले, 40 अनुत्तीर्ण झाले, 40 पैकी 8 इथं लिहिलेला आहे, 32 आपण इथं रिमेनिंग लिहूया, बरोबर. तर ह्या कॉमनला लिहिल्यानंतर इकडे फक्त रिमेनिंग पार्ट लिहायचा असतो. मग यांना जर तुम्ही एकत्र केला, आता 52 आणि 8 60, 60 आणि हे 32, 92% हे विद्यार्थी अनुत्तीर्ण आहेत. हे काय आहेत, एकूण अनुत्तीर्ण विद्यार्थी आपल्याला या ठिकाणी ठरवता येतील. मग आपल्याला काय विचारलेलं आहे, एकूण दोन्ही विषयात उत्तीर्ण किती झालेले आहेत. मग 100% जर हे तुम्ही 92% मायनस केले तर तुम्हाला याचं आन्सर 8% मिळून जाईल, जे की तुम्हाला पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. तर व्हेन डायग्रामने तुम्ही इझिली अशा प्रकारच्या प्रश्नांना या ठिकाणी डील करू शकता. जाऊया मित्र हो पुढच्या प्रश्नाकडे. तर हा प्रश्न बघा आता काय म्हटलेला आहे, एका प्रतलात 8 बिंदू आहेत, त्यातील कोणतेही 3 बिंदू एक रेषीय नाहीत. ओके, एका वेळी 2 बिंदूंना जोडणाऱ्या रेषा काढल्या तर अशा किती रेषा आपल्याला काढता येतील. बघा, हस्तांदोलनाचं एक्झाम्पल असेल, हे रेषा काढण्याचं एक्झाम्पल असेल, तर हे एक्झाम्पल कॉम्बिनेशनच्या कन्सेप्टवरती डिपेंड असणारे एक्झाम्पल आहे, बरोबर. तुम्ही कॉम्बिनेशनने पण करू शकता त्याला. ओके, तर कॉम्बिनेशन 2 बिंदूंपासूनच आपल्याला रेषाखंड काढता येतो, तर 8 बिंदूंपैकी आपल्याला किती रेषा काढता येतील असा प्रश्न आहे, बरोबर. तर तुम्ही लिहिताना 8C2 अशा प्रकारे याला लिहू शकतात. मग 8 × 7 डिवाइड बाय 2 × 1. ओके, मग याला तुम्ही काटछाट केली तर 2 चौक या ठिकाणी 8 होतील आणि 7 चौक या ठिकाणी 28 होतील. तर याचं आन्सर ऑप्शन नंबर 4 आहे. तुम्ही या ठिकाणी एक फॉर्म्युलाही आपण वापरतो हस्तांदोलनाच्या एक्झाम्पल साठी, पण तुम्ही कन्सेप्ट लक्षात ठेवला तर तो बेस्ट असेल. फॉर्म्युला असा आहे आपला की n × n-1 डिवाइड बाय 2. n म्हणजे जेवढे बिंदू आहेत ना ती संख्या या ठिकाणी घ्यावी लागते, बरोबर. 8 बिंदू, तर 8 गुणिला 1 कमी केला 7 भागिला 2. ओके, तर सिम्प्लिफाय केलं, पुन्हा एकदा तुम्हाला आन्सर याचं 28 हे मिळून जाणार आहे, राईट. तर दोघी पद्धती तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे. तर जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे. बघा, इंटरेस्टिंग प्रश्न होता क्लॉक या टॉपिक वरती. ठीक आहे, तर याला आपण या ठिकाणी समजण्याचा आणि सोडवण्याचा प्रयत्न करूया. काय म्हटलेलं आहे बघा प्रश्नामध्ये, त्यांनी म्हटलेलं आहे की नीरजचे घड्याळ एका दिवसात 5.1/2 मिनिटे पुढे जाते. बघा, नीरज बद्दल माहिती दिली आधी, ती आपण या ठिकाणी समजून घेऊ. नीरजचं घड्याळ काय होतंय की 5.1/2 हे पुढे जात आहे. 5.1/2 घड्याळ हे पुढे जाते आहे.
किती एका दिवसाला म्हणजेच 24 तासाला त्यांनी हे म्हटलेलं आहे. 24 हवर्स त्यांनी सांगितलेलं आहे. बरोबर, 24 हवर्स करता नीरजच्या बद्दल त्यांनी इन्फॉर्मेशन, नीरजच्या घड्याळाबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. पुढे ते म्हणतात पियुषचे घड्याळ दर तासाला, म्हणजे हे फक्त एका तासाला 35 सेकंद मागे पडते. मग पियुषच्या घड्याळाबद्दल माहिती दिलेली आहे. पियुषच्या घड्याळाबद्दल माहिती दिलेली आहे ती एका तासा करताय 1 हवर प्रमाणे दिलेली आहे. 35 सेकंद मागे पडते. 35 सेकंद ते 1 हवरला मागे पडते. बरोबर, मग आता दोघांना आपण आधी 24 तासाचा हिशोबाप्रमाणे लिहून घेऊ. बरोबर, मग 24 तासाला 5/5.1/2 याला सोपं रूप जर दिलं, 2×5=10 आणि हा 1 11/2 11/2 याला पण आपण सेकंदामध्ये करून घेऊ. सध्या तुम्हाला कन्फ्युजन नको म्हणून. मग याला सोपं रूप दिलं हे 30. बरोबर, मग 30 ने याला मल्टिप्लाय करून घेतलं तर 11×33 330 सेकंद या ठिकाणी काय होणार आहे, त्याचं 24 तासाला पुढे जाणार आहे घड्याळ. 24 तासाला त्याचं घड्याळ पुढे जाणार आहे. बरोबर, मग आता 35 सेकंद एका तासाला मागे पडते तर 24 तासाला किती होईल हा हिशोब करावा लागेल. बरोबर, मग आता आपण जर 35 चौक या ठिकाणी केले 70 70 140 त्यापैकी 0 कॅरी समजा 14 35 दुने 70 आणि हे 14 70 आणि 14 84 840. बरोबर, तर याचं येतंय 840. मग बघा आता याचं आहे ना 840 सेकंद मागे आणि याचं आहे ना 330 सेकंद पुढे. बरोबर, मग हा जो इंटरव्हलचा गॅप आहे याला एकत्र करावा लागतो. बरोबर, याला जर एकत्र केला 24 तासाचा हिशोब आपला आता होईल. बरोबर, हा 24 तासाला आपण केला, हे पण 24 तासाला केलंय. मग 24 तासाला हा इंटरव्हल गॅप किती होईल, यांना एकत्र केला आपण 0 3 आणि 4 7 ओके 8 आणि 3 11. तर 1170 हे 24 तासाला होतात. तर आपल्याला पर्टिक्युलर पिरियड त्यांनी सांगितलेला. आता दोघांनी सकाळी 8 वाजता घड्याळ बरोबर लावले तर त्याच दिवशी रात्री 12 वाजता नीरजचे घड्याळ पियुषच्या घड्याळापेक्षा किती मिनिटं पुढे असेल. बरोबर, मग आता हिशोब किती कालावधीचा आहे ते ठरवून घ्यायचं व्यवस्थित. सकाळी 8 वाजता आहे तर आपल्याला रात्री 12 पर्यंत किती तास होतात ते बघायचंय. सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत 12 तास झाले आणि आपल्याला पुन्हा 8 वाजेपासून 12 पर्यंत किती तास जायचंय, 4 तास म्हणजे 16 तास झाले एकूण. बरोबर, मग 24 तासाला 1170 आहे तर 16 हवर्सला किती, ओके 16 हवर्सला किती. मग क्रॉस मल्टिप्लायने तुम्ही अशा प्रकारे लिहू शकतात की 1170 गुणिला 16 डिवाइड बाय 24 इज इक्वल टू x. मग आता याला सोपं रूप जर दिलं आपण या ठिकाणी काय होईल, 8 दुने 16 8 त्रिक 24 3 1 3 ओके 3 त्रिक 9 ठीक आहे, उरले 2 2 घेतला 7 3 9 27 ओके आणि हा 0 390 गुणिला 2 करायचा आहे. 390 गुणिला 2 जर केलं तर आपल्याला या ठिकाणी काय मिळणार आहे, 39 दुने जर आपण केलं तर तुम्हाला या ठिकाणी 78 मिळेल. ओके 780 मिळेल, भागीला 60 करायचंय, 0 0 कॅन्सल, मिनिटामध्ये आपण करतोय म्हणून 6 1 6 ओके 6 त्रिक 18. तर याचं आन्सर 13 मिनिटे होऊन जाईल. 13 मिनिटे होऊन जाईल. तर पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर येणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही या कन्सेप्च्युअल क्वेश्चनला पण सॉल्व्ह करू शकतात. व्यवस्थित समजून घ्या. आधी 24 तासामध्ये यांचा हिशोब केला दोघांचा, हा किती पुढे हा किती मागे, मग तो इंटरव्हल गॅप ठरवला, तो मर्ज करायचा जसं आपण वैवारीमध्ये करतो, मागे एवढे वर्ष मागे तेवढे वर्ष पुढे. ठीक आहे, आपण तो एक पार्ट सोबत इक्वॅलिटी करतो. ठीक आहे, मग तशाच पद्धतीने हा पार्ट एकत्र केला तर 1170 हा कालावधी सेकंदाचा 24 तासात झाला तर 16 हवर्सला किती सेकंद मागे पुढे होईल ते आपल्याला मिळून जाणार आहे. ओके चला तर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. व्हेन डायग्रामचा प्रश्न आहे. ओके व्यवस्थित बघायचा. अशा प्रश्नांना दिलेल्या शब्दांचे संच कोणत्या व्हेन आकृतीने दाखविता येतील. शिक्षक, लेखक, विवाहित. ठीक आहे, काही लेखक विवाहित असतील, काही शिक्षक लेखक असतील. ओके मग सेपरेट तर ते येणार नाहीयेत. ओके तर एकामध्येच दोघी लेखक दोघी एकत्र येऊ शकत नाहीयेत, हा पण कॅन्सल होऊन जाईल. ठीक आहे, तर याला परफेक्ट जो आहे ना पर्याय क्रमांक 1 येणार आहे. शिक्षक इथं असतील बरोबर, या ठिकाणी लेखक असतील बरोबर, या ठिकाणी विवाहित असतील. म्हणजेच लेखक पण विवाहित असतात काही बरोबर, हा पाठ ते दाखवेल. ओके काही लेखक पण शिक्षक असू शकतात बरोबर, नक्कीच असतात. मग काही शिक्षक हे विवाहित असतील म्हणजे हा पाठ दाखवेल. ठीक आहे, मग एकमेकांशी कनेक्टेड बरोबर या पद्धतीने दाखवता येईल, हा ऑप्शन पण उत्तर होणार नाहीये. ठीक आहे, तर व्हेन डायग्रामचे प्रश्न तुम्ही लॉजिकली हे तिघं आपल्याला कुठल्या व्हेन डायग्राम मध्ये परफेक्टली जज करता येतील, दाखवता येतील, अशा पद्धतीने त्यांना आपल्याला शो करावं लागतं. राईट, चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. कोडिंग डिकोडिंग अल्फाबेट सिरीज याच्यावरती हा प्रश्न आहे. नंबर्स दिलेले आहेत प्रत्येक लेटरला, ए साठी 1 म्हणजे जे ऍक्च्युअल नंबर आहेत
तेच दिलेले आहेत. सी साठी 3 बरोबर, झेड साठी 26. मग तुम्हाला माहिती पाहिजे नंबर सर्व अल्फाबेट्सचे. ओके, मी बऱ्याच वेळा काही ट्रिक्स पण तुम्हाला सांगितलेल्या कशा प्रकारे लक्षात ठेवायचं. मग या ठिकाणी आपण जर ऑब्झर्व केलं तर शेवटचं आहे ना 18 18 18 हे सेम आहे, म्हणजे आर चा क्रमांक आहे ना 18 आहे मित्र. ठीक आहे, मग हे पण सेम आहे. स्टार्टिंगला बघितलं 7 15 7 15 7 15. ओके, हे पण सेम आहे, म्हणजे जी आणि ओ चा क्रमांक दिलेला आहे. मग जर तुम्ही विचार केला, याचं ऑब्झर्वेशन केलं, इलिमिनेशन जर आपण जाण्याचा प्रयत्न केला तर या ठिकाणी 4 आणि या 5th प्लेसला 20 20 2 आणि 1 आहे. बरोबर, 5th प्लेसला काय आहे रे, ए आहे. मग ए चा क्रमांक काय 1, म्हणजे तुम्हाला डायरेक्टली या 1 वरूनच हा ऑप्शन करेक्ट आहे हे ठरवता येणार आहे. निश्चितच 5व्या क्रमांकावरती ई आहे, 5व्या क्रमांकावरती ई आहे. आर हा 18व्या क्रमांकाला आहे, एच हा 8व्या क्रमांकाला आहे, 20 हा 20व्या क्रमांकावर टी येतो, ए इथं येऊन जाईल. बरोबर, 6 एफ असेल, म्हणजे बरोबर गॉडफादर हे नाव त्या क्रमांक आपल्याला या ठिकाणी ऑप्शन नंबर 4 मध्ये मिळून जाणार आहे. ठीक आहे, तर सिंपल क्वेश्चन होता लेटर्सचे नंबर वरती आधारित अल्फाबेट सिरीज वरती. नक्कीच सर्वांना हा क्वेश्चन सॉल्व्ह करता येणार आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. बघा आता पुन्हा एकदा अनालिटिकल स्वरूपात प्रश्न आहे. जर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये असे 2 किंवा 1 प्रश्न हमखास आपल्याला बघायला मिळतोय मित्र. ठीक आहे, तर व्यवस्थित याचं वाचन करायचं आहे, समजून घ्यायच्यात गोष्टी काय दिलेल्या आहेत, काय म्हटले त्यांनी. बघा खालील प्रश्नात 1 आणि 2 या 2 घटना दिलेल्या आहेत. दोन्ही घटना काळजीपूर्वक वाचून त्यांच्यातील संबंधाचे स्वरूप ठरवा. 1 व 2 मध्ये दिलेली माहिती सत्य आहे असे गृहीत धरून अचूक उत्तर आपल्याला निश्चित करायचं आहे. ठीक आहे, ही घटना सत्य आहे असं आपल्याला समजून याचं उत्तर निश्चित करायचं आहे. घटना श्रीहरी आगीत मारले गेले, कंपनीमध्ये आग लागली. बघा मित्र, लक्षात घ्या, कंपनीमध्ये आग लागलेली आहे आणि श्रीहरी आगीत मारले गेले. परंतु ज्या कंपनीत आग लागली तिथंच ते काम करत होते हे निश्चित आहे का? नाही. ठीक आहे, तर प्रत्येकाचा दृष्टिकोन या ठिकाणी विचार करण्याचा वेगवेगळा राहू शकतो, कारण की हे आकलन क्षमतेवरती आधारित प्रश्न असतात आणि हे थोडं आपल्याला लिटल बिट आपलं वाचन रीडिंग ॲबिलिटी या ठिकाणी चेक करण्यासाठी आयोगाने टाकलेले असतात. तर या दोघींवरूनही एकमेकांचं ते परिणाम किंवा कारण आहे हे निश्चित होत नाहीये, म्हणून या ठिकाणी याचं उत्तर वरीलपैकी एकही बरोबर नाहीये असं या ठिकाणी सांगता येणार आहे. ठीक आहे, मी पुन्हा एकदा सांगतोय की पेपर सेटरचा दृष्टिकोन, आयोगांच्या प्रश्न सेट करण्याचा दृष्टिकोन या ठिकाणी फार महत्वाचा असतो या प्रश्नांमध्ये. तर आपल्याला ज्या प्रकारे वाचन करून जे अतियोग्य वाटेल ना त्याचंच उत्तर या ठिकाणी सिलेक्ट करण्याचा प्रयत्न आपल्याला या प्रश्नांसाठी करायचा असतो. ओके, तर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. लक्षात घ्या मित्र, नंबर सिरीज वरती प्रश्न आहे. खालील संख्यामधून विसंगत संख्या शोधायची आहे. बघा, ऑड मॅन आउट म्हणतो आपण त्याला, म्हणजे या ग्रुपमध्ये या लॉजिक मध्ये एक संख्या अशी जी बसणार नाहीये ती शोधायची आपल्याला. काय असतं जनरली की क्वेश्चन मार्क दिलेला असतो, क्वेश्चन मार्क जागेवरती कुठली संख्या येईल ते आपल्याला विचारलेलं असतं, किंवा ऑड मॅन आउट विचारलेला असतो, विसंगत संख्या कोणती ते विचारलेलं असतं. मग जर व्यवस्थित ऑब्झर्व केला आपण या ठिकाणी 343 ही संख्या 7 चा घन आहे, 64 ही संख्या 4 चा घन आहे. बरोबर, 33 75 ही संख्या 15 चा घन आहे. ओके, आणि ही संख्या 10 648 म्हणजे एकक स्थानी 2 यायला पाहिजे. 2 संख्या सोडून दिल्या तर 10 च्या आधी येणारी घन संख्या ही 2 चा घन 8 असेल, म्हणजेच 22 चा घन आहे, म्हणजेच 22 चा घन आहे. तुम्हाला पटकन घनमुळे काढता यायला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी अंदाज येऊ शकतो की ही संख्या कोणत्या संख्येचा घन होऊ शकते. तर 22 चाच घन ही संख्या आहे, म्हणजे पर्टिक्युलर सर्व संख्या घन आहेत, परंतु तुम्हाला 324 ही संख्या लगेच पिक करता यायला पाहिजे की ही 18 चा वर्ग आहे. मग सर्व संख्या घन दिल्या आहेत आणि एकटी संख्या या ठिकाणी वर्ग स्वरूपात दिली आहे, म्हणून आपल्याला ऑड मॅन आउट म्हणून विसंगत म्हणून 324 हेच आन्सर या ठिकाणी घ्यावं लागेल. आय होप तुम्हाला सर्वांना समजलेलं असेल. जाऊया मित्र पुढच्या प्रश्नाकडे. लक्षात घ्या, पुढचा प्रश्न टीएचडी वरती सरासरी वेग याच्यावरती आहे. सरासरी वेगचा प्रश्न आपण लसावी पद्धतीने पण सोडवू शकतो, जसं की आपण काळ व काम साठी वापरतो, पाण्याची टाकी व नळ साठी पण वापरतो, त्याच पद्धतीने या उदाहरणांना देखील आपण या ठिकाणी सोडवू शकतो. तर बघा काय म्हटलेलं आहे, तर फक्त तुम्हाला या उदाहरणामध्ये स्पीड वरती लक्ष ठेवायचं आहे, स्पीड वरती लक्ष ठेवायचं. लक्षात घ्या काय म्हटलेलं आहे, नीरजने एकूण 60 किलोमीटर अंतरापैकी पहिले 20 किलोमीटर अंतर ताशी 10 किलोमीटर वेगाने पार पाडले. ओके, पहिला जो स्पीड आहे तो 10 किलोमीटर चा आहे, 10 किलोमीटर पर हवर प्रमाणे आहे. दुसरा जो आहे पुढील 20 किलोमीटर अंतर हे 12 किलोमीटर वेगाने आहे.
ओके, ताशी 12 किलोमीटर पर हवर प्रमाणे आहे, 12 किलोमीटर पर हवर प्रमाणे आहे, बरोबर. नंतरचे जे आहे 20 किलोमीटर अंतर हे 15 किलोमीटर पर ताशीला म्हणजे 15 kmph या स्पीडने आहे, 15 kmph या स्पीडने आहे. तर नीरजचा संपूर्ण 60 मीटर अंतराचा प्रवासातील सरासरी वेग किती असेल? मग या स्पीडचा तिघांचा लसावी घ्यायचा. मग तो किती येतोय? 60. तो किती येतोय? 60, बरोबर. 60 प्रत्येकासाठी घ्यायचा या ठिकाणी. आणि मग जर 10 ने याला भाग दिला आपण तर 6 होऊन जाईल, 12 ने याला भाग दिला तर 5 होऊन जाईल, 15 चोक 60 होऊन जातील, बरोबर. प्रत्येकासाठी 60-60 घेतले तर 3 स्ट्रेचेस मध्ये याचा आन्सर होणार आहे 60-60 मिळून. म्हणजेच आपण लिहिताना ऍव्हरेज स्पीड इक्वल टू टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम आपल्याला करावं लागतो. टोटल डिस्टन्स 60 + 60 + 60 हे 180 होऊन जाईल डिवाइड बाय 6, 5 and 4 यांची ऍडिशन जर केली तर 15 होऊन जाईल. किती होऊन जाईल? 15 होऊन जाईल. मग 15 × 15 15 × 15 उरले 3, 3 घेतला 0, 30 झाले, 15 × 2 = 30. म्हणजेच याचा आन्सर 12 आहे. 12 किलोमीटर पर हवर प्रमाणे हा ऍव्हरेज स्पीड आहे, जे की तुम्हाला ऑप्शन नंबर 1 मध्ये दिलेला आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही सिंपली या मेथडने, या लॉजिकने ऍव्हरेज स्पीड वरील एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. मग ते 2 स्पीड असू द्या की 3 स्पीड असू द्या किंवा 4 असू द्या, तुम्हाला या ठिकाणी LCM च्या अप्रोचने जाता यायला पाहिजे. इज दॅट क्लिअर? चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न हा टाइम अँड वर्क वरती आहे. नेहा एक काम 6 दिवसात पूर्ण करते, बरोबर. नेहाला एक काम करण्यासाठी 6 दिवस लागतात. तेच काम रेखा 18 दिवसात पूर्ण करते, रेखा 18 दिवसात पूर्ण करते, बरोबर. जर त्या दोघांनी एकत्रित काम केले तर त्यांना ते काम पूर्ण करण्यास किती दिवस लागतील? अतिशय इझी क्वेश्चन आहे TS टाइम अँड वर्क वरील. ओके, मग आधी आपल्या मेथडने याचा LCM आपण घेतो. याचा LCM असेल 18 युनिट. ओके, त्यांना 18 युनिट वर्क करायचं होतं. ही जी रेखा 18 दिवस घेते, मग 18 × 18 म्हणजे 1 युनिट पर डे ने ही काम करते. ही 6 दिवस घेते. ओके, 6 × 18 म्हणजे 3 युनिट पर डे ने ही काम करते. आणि दोघांना एकत्रित कामाला लावलं तर ही जर 3 टेबल बनवते, ही 1 टेबल बनवते, तर दोघीची कॅपॅसिटी एकत्र केली तर 4 टेबल बनवू शकतील. आणि तेवढंच काम त्यांना करायला सांगायचंय. मग दोघी मिळून म्हणजेच N आणि R दोघांना मिळून तेच काम करायचंय जे आपण ऍझ्युम केलेलं आहे 18, आणि त्यांची कॅपॅसिटी एकत्र 4 होणार आहे. ओके, दोघांना निम्मे केलं तर 9/2 ला पुन्हा हाफ केले 4.5, जे की तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन नंबर 1 मध्ये आहे. ओके, तुम्ही याला फॉर्म्युलाने पण करू शकतो, पण आपण फॉर्म्युला सहसा या टॉपिक मध्ये अवॉइड करतो. पण 2च पर्सन असतील, मी नेहमी सांगतो 2च पर्सन असतील आणि एकत्रित काम करायचं असेल तरच तो फॉर्म्युला वापरा. बाकी ठिकाणी तुम्हाला मी ह्या टॉपिक मध्ये कुठेही फॉर्म्युला वापरू देत नाही. डायरेक्टली तुम्हाला आपल्या लॉजिकनेच करायला सांगतो. परंतु बेसिक एक्झाम्पल्स देखील तुम्ही डायरेक्टली त्याच हॅबिटने सवय टाकली तर नक्कीच तुम्हाला ते लॉजिक जास्त बिल्ड व्हायला हेल्प होते. ठीक आहे, तुम्ही याच्याने पण करू शकता. वरती दोघांचा गुणाकार, खाली दोघांची बेरीज. राईट, चला जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे हा सरळ व्याज चक्रवाढ व्याज वरती SI आणि CI वरती एका रकमेचे 2 वर्षाचे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज अनुक्रमे 1800 व 1890 आहे. तर ती रक्कम 10,000 किती व्याज दराने ठेवली होती. आपल्याला व्याज दर काढायचा आहे, रेट ऑफ इंटरेस्ट या ठिकाणी सांगायचं आहे, बरोबर. सरळ व्याज आहे, सिंपल इंटरेस्टचा एक टेबल करायचा. इकडे CI म्हणजे कंपाऊंड इंटरेस्टचा एक टेबल करायचा. ओके, बॉक्स मेथडने पण तुम्ही याला करू शकतात. 2 वर्षाचा हिशोब इथे दिलेला असतो. सरळ व्याज जे आहे ते 1800 रुपये आहे. ओके, आणि कंपाऊंड इंटरेस्ट जे आहे ते म्हणजे 1890 आहे. काय होतं नेहमी लक्षात ठेवायचा आहे कन्सेप्ट, वाटल्यास तुम्ही हे रेकॉर्डही करू शकतात, की सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज हे पहिल्या वर्षाला सारखंच असतं आणि सरळ व्याज हे सेम असतं प्रत्येक इयरला. मग 2 वर्ष मिळून जर 1800 आहे ना, 2 वर्ष मिळून जर 1800 आहे ना, तर एका वर्षाला ते 900 झालं. एका वर्षाला किती झालं? 900 झालं. म्हणजेच हे 900 प्लस हे 900 1800 झाले होते, बरोबर. मग आता पहिल्या वर्षाला सरळ व्याजाने जा की चक्रवाढ व्याजाने जा, तुम्हाला व्याज सारखंच द्यावं लागतं. मग पहिल्या वर्षाला जर सरळ व्याज 900 तर कंपाऊंड इंटरेस्ट देखील किती होऊन जाईल? 900, बरोबर. मग दुसऱ्या वर्षाला किती होईल बरं? याच्यामधून जर 900 मायनस केले तुम्हाला काय मिळणार आहे? 990. मग कंपाऊंड इंटरेस्टचा कन्सेप्ट तुम्हाला अजून एक माहिती पाहिजे की कंपाऊंड इंटरेस्ट वरती इंटरेस्ट ऑन इंटरेस्टचा कन्सेप्ट आहे. व्याजावरती व्याजाची आकारणी त्या ठिकाणी होते. मग 900 रुपयावरती किती जास्त दिसत आहेत रे? 90 रुपये. मग 90 रुपये जास्त लागले. ओके, व्याजदरानुसार 900 रुपयावरती, तर व्याजा दर टक्केवारीत निघतो. तर अशा प्रकारे तुम्हाला डायरेक्टली टक्केवारीत हे काढता येईल. 2 शून्य गेले 2 शून्य गेले 9 10 90. तर व्याजा दर हा
10% आहे. ओके, तर अशा प्रकारे ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. ओके, आय होप तुम्हाला ती मेथड समजली असेल. पुन्हा एकदा अपूर्णांक या बेसिक टॉपिक वरती प्रश्न आयोगाने या प्रश्नपत्रिकेत हा विचारलेला आहे. खालीलपैकी कोणता पर्याय उतरत्या क्रमाने लिहिलेला आहे. ओके, म्हणजेच तुम्हाला मोठ्यापासून लहानाकडे जायचं आहे, मोठ्याकडून लहानाकडे जायचंय, उतरत्या क्रमाने तुम्हाला ओळखायचंय. मग जर विचार केला तुम्ही आता या ठिकाणी की या दोघांमध्ये उतरत्या क्रमाने आपल्याला जायचंय म्हणजे आधी सर्वात मोठी संख्या पाहिजे. आधी संख्यात काय पाहिजे? सर्वात मोठी संख्या पाहिजे. मग मोठ्याकडून लहानाकडे जायचंय. मग या दोघांमध्ये मोठा अपूर्णांक कोणता आहे हे तुम्हाला ठरवायचंय. मग 5/8 आहे. ओके, एक त्यानंतर 9/13 आहे. मग आपण यांचा विचार करूया. क्रॉस मल्टिप्लायने आपण हा लहान मोठेपणा ठरवू शकतो. ज्याचा अंश आहे त्याच्याकडे उत्तर लिहायचं. 13 गुणिले 5 केले तर आपल्याला या ठिकाणी 65 उत्तर मिळणार आहे. 8×9 72 मिळणार आहे. मग या दोघांमध्ये मोठा अपूर्णांक कुठला आहे? 9/13. बरोबर, या दोघांमध्ये मोठा अपूर्णांक कुठला आहे? 9/13 आहे. मग तो जो मोठा मिळाला तो आपण घेतला. मग आता उरला कोण आपल्याकडे लहान? 5/8 आणि नेक्स्ट अपूर्णांक कुठला आहे? 11/17. आता त्याच्यामध्ये तुलना करूया. या दोघांमध्ये मोठा कुठला आहे? 5/8 आणि 11/17. याच्यामध्ये मोठा कुठला आहे? आपली प्रोसेस क्रॉस मल्टिप्लाय करायचंय. याला हा मल्टिप्लाय करेल, याला हा मल्टिप्लाय करेल. अंशाच्या नुसार उत्तर लिहायची, आठवण ठेवायची. 5 गुणिले 17 करायचंय. 17×5 या ठिकाणी 85, 11×8 88. बरोबर, तर या ठिकाणी 5/8 हा लहान झाला, 11/17 ही संख्या मोठी ठरली. 11/17 याच्यापेक्षा पण मोठी आहे, 11/17 याच्यापेक्षा पण मोठी आहे आणि इकडे आता 5/8 हा सर्वात लहान आहे. बरोबर, मग अशा प्रकारे हा उतरता क्रम आपला फिक्स होणार आहे आणि हाच पर्याय तुम्हाला पर्याय क्रमांक 3 मध्ये या ठिकाणी दिसतोय. तर अशा प्रकारे अपूर्णांकाची तुलना करायची. तिथं उत्तर काढत बसायचं नाही. 5ला 8 ने भाग द्या, 9 ने 13 ने भाग द्या, ओके, 11ला 17 ने भाग द्या. यामध्ये तुमचा खूप टाइम वेस्ट होऊ शकतो. तर आपली ही क्रॉस मल्टिप्लायची या ठिकाणी प्रोसेस वापरायची आहे मित्र. ओके, चला जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे. तर बघा आता बागेचे प्रवेश शुल्क 35% कमी केल्यामुळे येणाऱ्या प्रवाशांची संख्या 40% वाढली तर प्रवेश शुल्कामुळे उत्पन्नात होणारा बदल किती असेल? अशा प्रकारे आपल्याला यामध्ये विचारलेलं आहे. तर या प्रश्नाला सॉल्व्ह करताना तुम्ही एक कन्सेप्ट आहे प्राइस इंटू क्वांटिटी. प्राइस इंटू क्वांटिटी इज इक्वल टू एक्सपेंडिचर. एक्सपेंडिचरलाच आपण या ठिकाणी इन्कम लिहू शकतो. इन्कम लिहू शकतो. बरोबर, मग जेव्हा गुणाकाराची क्रिया होते तेव्हा तुम्हाला आपल्या अपूर्णांकाचं लॉजिक मी अनेकदा सांगितलेलं आहे. 25% ने वाढ असेल तर आपण 25% वाढ करतो 100 घट असेल तर घट करण्याचा प्रयत्न करतो. मग 35% ने शुल्क कमी झालंय म्हणजे 100 या ठिकाणी 35% कमी 65 आपण लिहिणार. देन आफ्टर दॅट प्रवाशांची संख्या 40% ने वाढली आहे म्हणजे 100 आपण या ठिकाणी 40 ने वाढ दाखवणार आणि मग फायनल आपल्याला काय मिळतंय ना अपूर्णांक त्यावरून ठरवायचं कमी झालाय की जास्त झालेला आहे. बरोबर, मग आता काय होईल बघा. 0 गेला 0 गेला. बरोबर, 2×5 10, 2×7 14. देन आफ्टर दॅट 5×2 10, 5×2 10, 5×0 0, 5×1 5, 5×3 15, 13×7 91 होतात. बरोबर, 20×5 म्हणजे 100 होतात. बरोबर, मग आपण जर ऑब्झर्व केलं बेस 100 असताना 100 असताना या ठिकाणी कमी किती रे? 9 ने कमी आहे, 9% ने कमी झालाय. म्हणजेच इन्कम जे आहे ना, उत्पन्न जे आहे ना ते 9% ने काय होणार आहे? कमी होणार आहे. तर याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 तुम्हाला मिळणार आहे. याला तुम्ही या ठिकाणी एक कन्सेप्ट आहे अजून या रूलने तुम्ही याला सॉल्व्ह करू शकतात. a+b + a×b. बट या ठिकाणी काळजी घ्यायची आहे. जे मायनस आहे ना त्याला मायनस म्हणजे कमी असेल तर मायनस, जास्त असेल तर त्याला प्लस दाखवायचं आहे. 35% ने कमी -35 अधिक या ठिकाणी 40 वाढ झाली म्हणून अधिक -35 गुणिला 40 भागिला 100. तुम्ही याला पण सॉल्व्ह केलं तरी पण तुम्हाला -9 हे उत्तर मिळेल. -9 हे उत्तर मिळेल. मायनस आली तर कमी झाला, प्लस आला तर वाढ झाली. अशा प्रकारे या प्रोसेसने आपल्याला याचं उत्तर घ्यावं लागतं. ठीक आहे, तर आय होप तुम्हाला दोघी अप्रोचेस क्लिअर झाले असतील या प्रश्नासाठी सॉल्व्ह करण्यासाठी. मित्रो, अशाच प्रकारे आपण रिमेनिंग प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण देखील आता बघणार आहोत. 22 आणि 23 ची प्रश्नपत्रिका देखील आपण या ठिकाणी सोडवून घेणार आहोत. नक्कीच हे सर्व प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण एक जास्तीत जास्त 30 किंवा 40 मिनिटाचे व्हिडिओ आहेत. नक्कीच परीक्षेच्या आधी बघून घ्या. आयोगाचा पॅटर्न कसा आहे, 15 प्रश्नांचा एक तुमच्या नजरेखालून जाणार आहे. एक तुम्हाला याच्यापेक्षा जास्त विशेष रिव्हिजन आता करण्याची आवश्यकता नाहीये. ठीक आहे, आपण मॅरेथॉन लेक्चर देखील आपल्या चॅनलवरती अपलोड केलंय. त्याचा देखील फायदा घ्या. ते देखील सर्वांनी बघा. निश्चित तुम्हाला या व्हिडिओ सिरीजचा PYQ अनालिसिसचा आणि मॅरेथॉन लेक्चरचा फायदा होणार आहे. तर मित्रो, पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया. धन्यवाद. थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक टू ऑल ऑफ यू.